शाकंभरी अर्थात फळभाज्या देणाऱ्या देवीचा नवरात्र उत्सव सध्या सुरू आहे। या पार्श्वभूमीवर नाशिकच्या समस्त देवांकोष्टी समाजाची कुलदेवता असलेल्या श्री चौंडेश्वरी देवी मंदिरात उत्सव साजरा करण्यात आला। एकेकाळी दुष्काळजन्य परिस्थिती होती, तेव्हा सर्व सजीवांच्या रक्षणार्थ देवीने आपल्या शरीरातून फळ आणि भाज्यांची निर्मिती केली अशी ख्याती आहे। या देवीची कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा शाकंभरी पौर्णिमेला साजरा करण्यात येतो। देवीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाकंभरी नवरात्रीचा उत्सव दरवर्षी देवांकोष्टी समाजाच्या वतीने साजरा केला जातो। यावर्षी देखील हा उत्सव समाज बांधवांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरा झाला। प्रारंभी श्री चौंडेश्वरी देवीची विविध फळभाज्या, फुलभाज्या आणि पालेभाज्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली। यानंतर देवीची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली। पालखी मिरवणुकीत शेकडो समाज बांधवांनी सहभाग नोंदवला। अयोध्या येथील राम जन्मभूमीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याने या मिरवणुकीत प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाईचा जिवंत देखावा सर्वांचंच आकर्षण ठरला। पालखी मिरवणूक झाल्यानंतर श्री चौंडेश्वर देवीची आरती करण्यात आली। आरतीनंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। पौष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हटलं जातं। संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणाऱ्या दुर्गेचं एक रूप म्हणजे शाकंभरी देवी। तिला हजारो डोळे होते, म्हणून शाकंभरी असं नाव पडलंय। मान्यतेनुसार दुर्गा देवीने मानव कल्याणासाठी शाकंभरी अवतार घेतला। याला आदिशक्तीचं सौम्य रूप देखील म्हटलं जातं। देवीने पृथ्वीवर अकाल आणि गंभीर खाद्य संकटांपासून मुक्तीसाठी अवतार घेतले, म्हणून अन्नपूर्णा देवी या रूपात देखील या देवीची आराधना केली जाते। फळ आणि भाज्यांनी देवीचे पूजन केले जाते। या कार्यक्रम प्रसंगी देवांकोष्टी समाज नाशिकचे अध्यक्ष गणेश हावनकर, उपाध्यक्ष गणेश सगम, सचिव अनंत भुजबळ, खजिनदार संतोष वरुडे, सहसचिव कैलास देवांग, सदस्य अरुण वरुडे, दीपक मावळ, जितेंद्र दिवटे, निलेश काळंगे, राहुल आसलकर, अक्षय बोंदार्डे, ज्येष्ठ सल्लागार बाबूलाल बापते, हिरालाल कोष्टी, अशोक सपाटे, हरिश्चंद्र भंडारे, सुरेश कांबळे, 9 न्यूजचे संपादक किशोर बेलसरे यांच्यासह देवांकोष्टी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।